संडेला आहे बजेट आणि बजेटच्या दिवशी फायनान्स मिनिस्टरने एखाद्या सेक्टर बद्दल अनाउन्समेंट केली की त्या सेक्टरचे सगळे स्टॉक्स एवढ्या फास्ट मुवमेंट घेतात की आपण स्टॉक्सचा विचार करत राहतो तोपर्यंत मुवमेंट हातातून निघून सुद्धा जाते. त्यामुळं गरज आहे ते प्रोफेशनल ट्रेडर्स सारखं आपण सुद्धा पहिलेच एखादी वॉच लिस्ट तयार करण्याचं. आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही टोटल जेवढे इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत त्यांचे सर्वांचे स्टॉक्सची वॉच लिस्ट तयार केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वॉच लिस्ट तयार करायला एकदम सोपं जाईल. आणि शनिवारी आम्ही निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एकदम डिटेल अनालिसिसचा व्हिडिओ टाकणार आहोत. तो व्हिडिओ बजेटच्या अनुषंगाने असणार आहे, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तो सर्व बघण्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर फक्त आणि फक्त आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायचंय. तर सुरुवात करूया पहिल्या सेक्टर पासून, तो म्हणजे डिफेन्स सेक्टर. डिफेन्स सेक्टर नेहमी काही ना काही बजेटमध्ये येतच. का तर ह्यावेळेस तर ग्लोबल परिस्थिती एवढी वाईट आहे की डिफेन्स सेक्टरमध्ये ह्यावेळेस अलोकेशन आपलं वाढू शकतं. त्याच्यामुळे डिफेन्स सेक्टरचे कोणकोणते स्टॉक्स आहेत, चला तर ते बघूया. बेम हा स्टॉक खूप महत्वाचा आहे. हा स्टॉक खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा काम करतो. त्याच्यामुळे बीईएल ला तुम्ही नक्की रडार पाठवा. त्याच्यानंतर आहे एचएएल, बीडीएल, जीआरसी, माझगाव डॉक, कोचिंग शिपयार्ड आणि यमटा टेक आणि पारस डिफेन्स. ह्या दोन प्रायव्हेट कंपन्या आहेत. त्यामुळे ह्या दोन कंपन्या आणि वरचे सर्व स्टॉक्स तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजेत. त्याच्यानंतरचा सेक्टर आहे तो म्हणजे बँकिंग. आणि बँकिंग सेक्टरमध्ये जे पीएससी बँक्स आहेत त्यांचं कुठेतरी विनिवेश करण्याची प्रक्रिया चालू होती. जसं की स्पेशली आयडीबीआय बँक, तिची विनिवेशची प्रक्रिया चालू होती आणि दुसऱ्याही बँकेसाठी काहीतरी येऊ शकतं. त्याच्यामुळे हाही सेक्टर सध्याला चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि त्यामुळं ह्या सेक्टरचे कोणकोणते स्टॉक्स आहेत ते आपल्या रडारवर असले पाहिजेत. चला आता सर्व स्टॉक्स बघूया कोणकोणते आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, एसबीआयएन आणि त्याच्यानंतर काही प्रायव्हेट बँक जसं की ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एयू बँक. आणि त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक ही गव्हर्नमेंट बँकच आहे. आणि आयओबी. ह्या काही बँकचे स्टॉक्स आहेत जे तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजे बजेटच्या दिवशी. त्याच्यानंतर चौथं सेक्टर आहे रेल्वेचं. आणि रेल्वेसाठी नेहमी काही ना काही येतं, हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळे ह्यांचे कोणकोणते स्टॉक्स आहेत हे सुद्धा आपल्या रडारवर असले पाहिजे. चला तर बघूया. आयआरएफसी, टिटागर, रेलटेल, कॉनकॉन, आयआरसीटीसी, इरकॉन, आरव्हीएनएल, राईट्स आणि के आर रेल आणि टेक्स रेल हे काही रेल्वे सेक्टरचे स्टॉक्स आहेत जे की तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजे. कारण जेव्हा फायनान्स मिनिस्टर रेल्वे सेक्टर बद्दल काहीतरी सांगाल तेव्हा तुमचं लक्ष ह्या सर्व स्टॉक्सवर नक्की असेल. ह्याच्यानंतरचा सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्सचा. का तर बीजेपी गव्हर्नमेंट खूप जास्त खर्च करते इन्फ्रास्ट्रक्चरवर. त्याच्यामुळे ह्याही वर्षी काही ना काही येऊ शकतं. त्याच्यामुळे हे सुद्धा स्टॉक्स तुमच्या रडारवर असले पाहिजे. चला तर बघूया. एल अँड टी, केईसी, आयआरबी, कॉनकॉर, एनसीसी, एनबीसीसी आणि एससीसी हे काही स्टॉक्स आहेत. आणि त्याच्यानंतर अदानी पोर्ट आणि एबीबी आणि सिमेंट्स हे सर्व स्टॉक्स तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजेत. ह्याच्यानंतरचं सेक्टर आहे ते म्हणजेच की रिन्युएबल एनर्जीचं. का तर आपल्याकडे क्रूड ऑइल नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला परकीय चॅनल खर्चून खूप सारं क्रूड ऑइल घ्यावं लागतं. त्याच्यामुळं इंडियन गव्हर्नमेंट खूप जास्त खर्च करते कशावर, तर रिन्युएबल एनर्जीवर. आणि त्याच्यासाठी मागच्या आपण बजेटमध्ये बघितलं आणि त्याच्या अगोदरच्या सुद्धा बजेटमध्ये बघितलं की काही ना काही स्कीम्स येत असतात. त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड कोणकोणते स्टॉक्स आहेत ते सुद्धा आपल्या रडारवर असले पाहिजेत. चला तर ते स्टॉक्स बघूया. अदानी ग्रीन, अदानी पॉवर, टाटा पॉवर, वारी एनर्जी, जी व्ही अँटी एनडी, त्याच्यानंतर केपीआर ग्रीन, एनएलसी इंडिया, आयनॉक्स व्हाईट, आयनॉक्स ग्रीन, एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड हे दोन स्टॉक्सवर तुमचं सर्वात जास्त लक्ष असलं पाहिजे. कारण पॉवर ग्रीडवर जी आपली अगोदरची ग्रीड आहे त्याच्यावर थोडंसं गव्हर्नमेंट ह्यावेळेस खर्च करू शकते. त्याच्यामुळे एनटीपीसी आणि पॉवर ग्रीड हे स्टॉक सुद्धा तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर बीआरजी एनर्जी आणि ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक. त्याच्यानंतरचं सेक्टर आहे सेमी कंडक्टरचं आणि पीएलआय स्कीमचं. ज्या कंपन्यांना अगोदरही पीएलआय स्कीम भेटली त्यांना अजूनही पीएलआय स्कीम भेटू शकते. आणि सेमी कंडक्टरवर सध्याला सर्वांचंच लक्ष आहे. त्यामुळे ह्याही सेक्टरसाठी काहीतरी येऊ शकतं. त्याच्यामुळे ह्यांचे कोणकोणते स्टॉक्स आहेत चला तर बघूया. सीजी पॉवर, एसपीएलएस, टाटा इलेक्सी आणि वेदांता लिमिटेड. वेदांता लिमिटेड सेमीकंडक्टरचा प्लॅन ची प्रोसेस चालू आहे त्यांची. त्याच्यामुळे हाय स्टॉक तुमच्या रडारवर असला पाहिजे. कायन्स टेक्नॉलॉजी, एएसएम टेक, डिक्सॉन आणि अंबर ह्यांच्यासाठी पीएलआय स्कीम मध्ये अगोदर आलेले आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी काय येते का हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे. तसंच आपलं आवडीचा विषय म्हणजे की स्टॉक मार्केट. आणि स्टॉक मार्केटचं टॅक्सेशन मध्ये कुठेतरी रिलॅक्सेशन भेटलं पाहिजे असं गव्हर्नमेंटकडे मागणी चालू होती. आणि त्याच्यासाठी जर काही आलं तर आपले स्टॉक मार्केट रिलेटेड जे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट बघायला भेटू शकते. त्यामुळे तेही सेक्टर मधले स्टॉक्स कोणकोणते आहेत चला तर बघूया. बीएससी, सीडीएसएल, एमसीएक्स आणि एंजल वन. आणि तुम्ही ग्रोला सुद्धा तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवू शकता.
हे काही स्टॉक्स आहेत जे तुमच्या रडारवर नक्की असले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आणि नेहमी असणारं सेक्टर ते म्हणजेच की ऍग्रीकल्चर. आणि इंडियाची आणि युरोपची जी ट्रेड डील झाली त्यांच्यामध्ये जे बेनिफिशियरी स्टॉक्स आहेत ते सुद्धा आपण ह्याच एका लिस्टमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर बघूया कोणकोणते स्टॉक्स आहेत. ऍग्रीकल्चरचा विचार करायला गेला तर युपीएल, फॅक्ट आहे, आरसीएफ आहे, नागार्जुना फर्टिलायझर आहे, जेएसएफसी आहे, नॅशनल फर्टिलायझर आहे आणि चमन फर्टिलायझर आहे. हे काही फर्टिलायझर रिलेटेड स्टॉक्स आहेत ज्यांच्यावर तुमचं लक्ष नक्की असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाटा इंडिया, मिर्झा इंटरनॅशनल आणि रिलॅक्सो हे काही रेदर इंडस्ट्रीचे रिलेटेड स्टॉक्स आहेत ज्यांच्यासाठी काहीतरी येऊ शकतं का तर ट्रेड डीलचे बेनिफिशियरी स्टॉक्स आहेत ते. आणि त्याच्यानंतर टेक्सटाईल सेक्टर जे की ट्रेड डीलसाठी इम्पॉर्टंट होते ह्यावेळेस आपल्या, त्याच्यामध्ये रेमंड, केपीआर मिल आणि वेस्टपोन लिव्हिंग हे काय स्टॉक्स आहेत हे सुद्धा तुमच्या रडारवर असले पाहिजेत का त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी बजेटमध्ये येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर ऑटो मध्ये सोना बीएलडब्ल्यू हा एक स्टॉक आहे. ह्याच्यासाठी जर काही आलं तर हा एक स्टॉक तुमच्या रडारवर नक्की असला पाहिजे. आपण आतापर्यंत बऱ्यापैकी सर्व सेक्टर मधले बऱ्यापैकी सर्व स्टॉक्स कव्हर केलेले आहेत. आणि सर्व स्टॉक्स चलतील का तर नाही, ह्याच्यातले काही स्टॉक्स चलतील पण आपल्याकडं ज्या टाइमला त्यांच्यामध्ये मुवमेंट येईल त्या टाइमला हे स्टॉक्स असणं फार महत्वाचं राहते. आणि तसंच हा व्हिडिओमध्ये कसल्याच प्रकारची बाय सेल होल्डची रिकमेंडेशन नाही आहे. हा व्हिडिओ प्युअरली एज्युकेशन पर्पजसाठी बनवला गेलेला आहे. आणि उद्याचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा अनालिसिसचा व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.